नमस्कार. आजच्या कथेचे नाव आहे अपरात्र. लेखक आहेत रत्नाकर मतकरी. संध्याकाळ कशी रम्य असते. ऊन उतरलेले असते. दिवसाचा सारा ताप संपलेला असतो. सारे कष्ट, सारे श्रम सरलेले असतात. रात्रीची मोहिनी हळूहळू चराचरावर पडायला लागलेली असते. नीज, गाढ गाढ नीज. सगळ्या दुःखांचा काही काळ विसर, सगळ्या थकव्यांचा काही वेळापुरता शेवट. मऊ मऊ उशीत बेभान होऊन ठेवलेले माथे, हे सारे सारे हळूहळू जाणवू लागलेले असते. हे सारे आणि आणखी पुष्कळ स्वप्ने, मधुर स्वप्ने, ज्यातून कडवट आठवणी पाठीमागे उरतात. अशा अनुभवांपेक्षा फार फार वेगळी स्वप्ने, तात्पर्य नसलेली, ताशीव आकार नसलेली, नुसतीच धुंदी आणणारी, मधाच्या थेंबासारखी, कापसाच्या फुलासारखी स्वप्ने. त्यांचे आमंत्रण संध्याकाळात असते. हवा हवासा वाटणारा रंगीत काळोख, दिवे, दूरवर लाटांचा आवाज यावा तसा पानातून घुमणारा वारा. संध्याकाळ कशी रम्य असते. विशेषतः सोबत सुंदर असली तर. तुमच्याबरोबर ड्रिंकचा आस्वाद घेणारी कुणी तरुणी सोबत असेल तर. ती रूपवान असूनही वाक्चतुर असेल तर. पलीकडे बँडवर मंद संगीत चालू असेल तर. हॉटेलच्या कोपऱ्या कोपऱ्यातून द्राक्षांच्या घोसांमधून मंद गुलाबी पोपटी दिवे उजळत असले तर. अगदी हीच तृप्ती हसमुख दर्यानीच्या अंगाअंगातून पसरत असते. धुंदीने जड होऊ लागलेल्या डोळ्यांमधून, मूळच्याच किंचित जाड कामुक ओठांमधून, बोटातल्या सिगरेटमधून निघणाऱ्या संथ धूम्रवलयांमधूनही. ड्रिंक पिता पिता तो एक कान सुरेखाच्या बोलण्याकडे देत आहे. अर्थात यावेळी तिचा शब्द न शब्द जीवाचे कान करून ऐकण्या इतका मूर्ख तो निश्चितच नाही. तिचे बोलणे त्याला आवडते, फार आवडते. पण या क्षणी त्याला त्यातले शब्द ऐकावेसे वाटत नाहीत. त्यातला अर्थ ध्यानात येत नाही. नुसता त्यांचा सुरेल नाद ऐकावासा वाटतो. हॉटेलच्या रेलिंगवरून हसमुख सहज खाली पाहतो. दरीतून हळूहळू धुके वर येत असते. पृथ्वी सोडून आकाशाकडे चाललेल्या आत्म्यांसारखे अशरीर, तरल, हवेत गारठा पसरू लागलेला असतो. नवीन सिगरेट शिलगावीत हसमुख सुरेखाला विचारतो, तुला थंडी नाही वाजत? सुरेखा खळखळून हसते. हसताना तिच्या गालांना अगदी खोल खळ्या पडतात. हसत हसत ती म्हणते, छे, मला नाही बाई थंडी वाजत. आणि मावळत्या सूर्यबिंबाकडे ती टक लावून पाहत राहते. पाहता पाहता गंभीर होते. सूर्यबिंब लहान लहान होता होता पार दिसेनासे होईपर्यंत ती त्याच्याकडे पाहत राहते. तिच्या डोळ्यात शेवटचा सूर्यकिरण परावर्तित होतो. त्यामुळे क्षणार्ध तिच्या डोळ्यात पाणी तरारल्याचा भास होतो. मग सूर्य पार अस्ताला जातो. सारे आकाश सोनेरी किरमिजी होऊन जाते. हसमुख अंगाला एक शहारा देतो. तिच्याकडे साभिप्राय पाहतो आणि चावट हसतो. त्याच्या आविर्भावातून आज अगदी पोटभर मजा करायची ठरवली आपण, असा भाव अगदी उघडपणे व्यक्त होतो. त्याला वाटते, सुरेखा लाजून इश्य म्हणेल. या मराठी मुलींच्या इश्यवर तो तर फार खुश असतो. पण ती लाजत नाही. धीटपणे त्याच्या नजरेला नजर देते. त्या नजरेत केवळ धिटाई नसते, एक व्याकुळपणा असतो. जणू तिला म्हणायचे असते, मी देखील या जन्मातली सारी सारी मजा आज करून घेणार आहे. सुखाचे आमंत्रण स्वीकारित असतानाच तिच्या मनात पूर्वीचे सारे दुःख उफाळून आलेले असते. असाध्य आजाराने अपंग झालेला बाप, शाळेत शिकणारा भाऊ, नाना खटपटी करून मिळविलेली नोकरी,
घरी पडणारे काम, दुसरे कुणीच नसल्यामुळे बाप आणि भाऊ यांची करावी लागणारी देखभाल, चाळकरी लोकांचे कुत्सित शेरे, येणाऱ्या जाणाऱ्यांचे कटाक्ष, कचेरीतल्या मुलींनी केलेला रूपाचा मत्सर, रूप, हे रूप, दारिद्र्यात, हाल अपेष्टांच्या जिण्यातही टवटवीत राहिलेले कमळासारखे रूप, स्वतःच्या रूपाचा विचार करता करता सुरेखाच्या घशाशी आवंढा दाटून येतो. हे सारं विसरून जायचं, मजा करायची आज, फक्त मजा. हा क्षण पुन्हा येणार नाही. सुखाची ही संधी पुन्हा मिळणार नाही. सुरेखा मनाला बजावते आणि समोर आणून ठेवलेल्या पदार्थाचा समाचार घ्यायला सुरुवात करते, अगदी सराईतपणे. हसमुख कौतुकाने हसतो. तिचा हा सराईतपणा त्याला अतिशय आवडतो. गरीब घरातली, कारकुनी करणारी ही मुलगी, पण घरात पिढीजात श्रीमंती असावी तसा रुबाब, बोलणे, चालणे, वागणे, कशा कशात सवंगपणा नाही. कामाशिवाय कुणाशी एक शब्द अधिक बोलणे नाही. बरोबरीचे कारकून कसे तिला दचकून असतात. आणि रूप, जबाब नाही. साधी पांढरी साडी नेसली तर संगमरवरी पुतळा दिसते. हसमुखच्या ओठांवरून जीभ नकळत फिरते. आता वाद्यसंगीताला एक वेगळाच कैफ येतो. जोडपी उठून त्या तालावर पावले टाकीत तरंगू लागली आहेत. हसमुख एकदा त्यांच्याकडे आणि एकदा सुरेखाकडे नुसते पाहतो. सुरेखाला काहीच सांगावे लागत नाही. ती उठते आणि हसमुखचा हात धरते. त्याच लयीत त्याचा दुसरा हात तिच्या कमरेजवळ जातो. तिच्या मॉन्सल स्पर्शाने वाद्यावर आघात व्हावा तसे त्याच्या शरीरावर रोमांच उभे राहतात. नाचणाऱ्या जोडप्यांमधून त्यांची सुंदर जोडीही हंसाच्या जोडीच्या सफाईने तरंगू लागते. तिच्या नृत्याचे कौतुक केल्याशिवाय त्याला राहवत नाही. दिवसभर खरडेघाशी करणारी कारकून मुलगी गुलाबाच्या पाकळ्यांवर चालत जन्म जावा तशी मुलायम हालचाल. तो तिच्या कानाशी लागून म्हणतो, मला तुझ्यात काय आवडतं सांगू? अशी कुठली एक गोष्ट नाहीच, मला तू सगळीच आवडतेस. सुरेखा नाचता नाचता लाजून खाली पाहते. हसमुख दर्यानी त्यांच्या ऑफिसात एका बड्या जागेवर आला. तेव्हापासून मुळी तिचे जगच पालटलेले असते. त्याच्यासारखा देखणा, रुबाबदार, शिकलेला आणि तरीही नम्र, सभ्य माणूस तिने पूर्वी कधीच पाहिलेला नसतो. पाहता पाहता ती त्याची होते. त्याच्या विचारात स्वतःचे अस्तित्व बुडवून टाकते. एवढे असूनही कधी मर्यादा सोडित नाही. तिच्याजवळ कुठलीही लगट करीत नाही. बॉस आणि हाताखालच्या मुली यांच्या संबंधाच्या कित्येक हकीकती तिने ऐकलेल्या, वाचलेल्या असतात. पण दर्यानी त्यातला बिलकुल वाटत नाही. इतकेच नव्हे तर तो इतर मुलींशी कधी चकार शब्दही बोलताना दिसत नाही. सुरेखाच्या मनात एक नवीन आशा अंकुरित व्हायला लागलेली असते. दर्यानीसारख्या राजबिंडा माणसाशी लग्न झाले तर, त्याचा संसार करण्याचे भाग्य लाभले तर, त्याच्या नजरेत, त्याच्या स्पर्शात, त्याच्या बोलण्यात, त्याच्या वागण्यात हे आश्वासन तिला प्रत्यही मिळत गेलेले असते. आणि अखेर अखेर संगीत थांबते, नृत्य संपते. पण त्याच धुंदीत ती बाहेर येतात. हॉटेलच्या बाहेर पडून चालू लागतात. झाडांच्या राई मागून चंद्र बाहेर येतो. सगळे वातावरण जादूने भारले जाते. सावल्यांमधून ती दोघे चालत राहतात. इतका आनंद झालाय मला आज, सुरेखा बोलत राहते. कधीपासूनच हे माझं स्वप्न होतं. एखाद्या राणी महाराणीसारखं सगळ्या काळज्या सोडून फिरायचं, ड्रिंक घ्यायचं, खूप खायचं, संगीत ऐकायचं, नृत्य करायचं. अखेरीस आज ते सारं प्रत्यक्षात आलं. हे सारं. आणि मुख्य म्हणजे सोबतीला तू. तशी मला खात्री नव्हती तू आज माझ्याबरोबर यायला तयार होशील याची. कदाचित तू गैरसमजसुद्धा करून घेतला असतास. पण मी धीर करून पाहिला. म्हटलं अशी संधी पुन्हा मिळायची नाही. अशी संधी पुन्हा मिळालीच नसती. नाहीतर रोजचं ते भिकार ऑफिस, ते सोडून
इतक्या सुंदर ठिकाणी वीकेंड काढायला कोण तयार होणार नाही? इतक्या सुंदर हॉटेलात, इतक्या सुंदर संगतीत. तुला कल्पना नसेल हसमुख, मी आत्ता नेसले तो माझ्या लग्नाचा शालू आहे. जुना झालाय पण मुद्दाम नेसले. माझ्या आईनं पूर्वी एका बनारसीवाल्याकडून तो मला लग्नात नेसण्यासाठी घेऊन ठेवला होता. बोलता बोलता पुन्हा सुरेखा गंभीर होते. पानांमधून वाऱ्याची शीळ घुमते. हसमुख शहारतो. तो तिला म्हणतो, खरंच सुरेखा, तुला थंडी वाजत असली तर माझा कोट घाल. सुरेखा हसते. वेडा, लग्नाच्या शालूवर कुणी कोट घालतं? आणि मला थंडी वाजतही नाही, मुळी सुद्धा नाही. तुला कशाचं तरी वाईट वाटतंय सुरेखा, पाहतोय मघापासून. मधून मधून तू गंभीर होतेस, हसता हसता थांबतेस. काय झालंय काय? काही नाही. सुरेखा परत हसते. अतिशय सुखाच्या क्षणी माणसाला दुःखाची आठवण होते म्हणतात ना. मला मघापासून एक अतिशय करुण कहाणी आठवते. करुण कहाणी ना? सिगरेट पेटवीत हसमुख दर्यानी म्हणतो. सांगून टाक. असल्या वातावरणात करुण कहाण्या फार चांगल्या. गुड ॲपेटायझर्स. सांग. दोघे उतारावर बसतात. चंद्राच्या प्रकाशात दरी उजळू लागलेली असते. पाने आपापसात कुजबुजल्यासारखी सळसळतात. हिरवट निळसळ चंद्रप्रकाश आसमंतात पसरतो आणि सावल्या लांब लांब पाय पसरू लागतात. माझ्या अगदी जवळच्याच मैत्रिणीची गोष्ट सुरेखा सांगू लागते. माझी मैत्रीण आमच्याच पलीकडच्या चाळीत राहत होती. दिसायला देखणी होती, हुशार होती, नोकरी करीत होती. ऑफिसात तिचं एका ऑफिसरवर प्रेम बसतं. मोठा देखणा रुबाबदार माणूस होता तो. त्यानंही तिला लग्नाचं आश्वासन दिलं, कधी न फसवण्याचं वचन दिलं. आणि गेल्या आठवड्यातली गोष्ट म्हणजे ज्या दिवशी आपण विकेंडला यायचं ठरवलं ना, त्याच दिवसाची. माझी मैत्रीण संध्याकाळी घरी पोहोचली तेव्हा एक पत्र तिची वाट पाहत होतं. पत्र बाईचं होतं, तिच्या प्रियकराच्या आईचं. त्यात तिनं हिला बघायची इच्छा व्यक्त केली होती. मी नुकतीच मुलखातून आले. तुझ्याविषयी कळलं. तुला डोळे भरून पाहायचंय, तुझ्याशी बोलायचंय. मी उतरले आहे, तिथं ये, असं लिहिलेलं होतं. पत्ता दिलेला होता. माझ्या मैत्रिणीच्या आनंदाला पारावार राहिला नाही. सासूनं भेटायला बोलवावं, याहून शुभसूचक दुसरं काय असणार? ती लाजून लाजून चूर झाली. एकदा तिला वाटलं की हे पत्र प्रथम प्रियकराला दाखवावं, पण मग वाटलं यात सासूवर अविश्वास दाखवण्यासारखं होईल. तिला कदाचित ते आवडणार नाही. त्यात एखादा दिवस मोडेल. भेटायला तर आजच बोलावलंय, शिवाय पत्र आपल्यालाच पाठवलंय. त्याचा मान राखायलाच हवा. शिवाय, आणि ही शंका येताच ती एकदम दचकली. शिवाय असं जर काही असलं तर, की जे सासूबाईंनी त्यांच्या अनुपस्थितीत आपल्याकडे सांगावं. नक्की आपल्याला स्वतंत्रपणे भेटायला बोलवण्यात त्यांचा काही हेतू आहे. तेव्हा गेलं हे पाहिजेच. काहीच नाही तर निदान उद्या आपल्या प्रियकराला थोडा आश्चर्याचा धक्का तर देता येईल. अशा विचारानं तिनं जायचं नक्की केलं. ठेवणीतले कपडे करून ती निघाली. पत्ता सापडायला कठीण होता. कुठल्या तरी मुसलमान मोहल्ल्यात ती आली होती. तिथल्या एक दोन दुकानदारांना विचारित तिनं बिल्डिंग शोधून काढली. दुसऱ्या मजल्यावर तिला जायचं होतं. खोल्या खोल्यांना चित्रविचित्र रंगाचे पडदे दिसत होते. तिला खोली सापडली. एव्हाना तिचा उत्साह खूपच कमी झाला होता. एक चमत्कारिक दडपण आल्यासारखं झालं होतं. कुठली माणसं भेटतील, काय ऐकायला मिळेल, या विषयीच्या उत्सुकतेनं आणि भयानं जीव एवढासा झाला होता. एकदा वाटत होतं की एकट्या आलो आहे हे चुकलं. एकदा वाटलं त्यात काय झालं, आता संबंध जन्म तर त्यांच्यातच काढायचा आहे. घेऊन कसं चालेल? आज जावं की परत जावं, अशा विचारात ती काही क्षण तशीच उभी राहिली. मग एकदाचा जीवाचा धडा करून तिनं दरवाजाची कडी ठोठावली. तत्क्षणी
आतल्या पिंजऱ्यातला पोपट इतका कर्कशपणे किंचाळला की ती दचकून मागं झाली. हपशासारख्या दिसणाऱ्या एका काळ्या कुट्ट माणसानं येऊन दरवाजा उघडला. "नी कोण पाहिजे?" असं हिंदीमध्ये विचारलं. तिनं ते सांगताच त्यानं तिला आत नेलं. आतली खोली तशी चांगली प्रशस्त होती, पण जमीन आणि भिंती जागोजाग उखणलेल्या होत्या. भिंतीवर कॅलेंडर नि चित्र लक्तरांसारखी लोंबत होती. एक हाडकुळं करडं मांजर खोलीभर फिरत होतं. तिथल्याच एका उसवलेल्या कोचावर एक अस्ताव्यस्त बाई बसलेली होती. माझ्या मैत्रिणीला तिनं तिथल्याच एका फाटक्या कोचावर बसायला सांगितलं. आतून एक अस्थिपंजर म्हातारा खोकत खोकत आला आणि बाहेर निघून गेला. ती अस्ताव्यस्त बाई हिंदीत बोलू लागली. "तुझं त्याच्याशी लग्न ठरलंय म्हणे." तिच्या या उघड बोलण्याचं माझ्या मैत्रिणीला फार आश्चर्य वाटलं. ही कळकट, अस्ताव्यस्त आणि सवंग वाटणारी बाई आपल्या प्रियकराची आई असेल हेच आधी तिला खरं वाटत नव्हतं. ती अडखळत म्हणाली, "हो, म्हणजे ठरलंय असं नाही, पण त्यांनी वचन दिल्यासारखं आहे. माझी खात्री आहे ते मला फसवणार नाहीत." "फसवील. त्यानं एकीला फसवलंय, तो दुसरीला." "त्यांनी कुणाला फसवल्याचं मला माहीत नाही." "नाही, त्याचं लग्न झाल्याचं तुला ठाऊक नाही." "खोटं आहे ते. त्यांचं लग्न झालेलं नाही." "त्यानं तुला तसं सांगितलंय आणि तू विश्वास ठेवतेस? तो तुला फसवतोय. प्रत्यक्ष मुलाबद्दल असं खोटं नाटं सांगायला तुम्हाला?" "मी त्याची आई नाही." मग असं बोलायचा तुम्हाला काय अधिकार आहे?" "मी त्याच्या बायकोची आई आहे. सासू आहे मी त्याची." तिचे हे शब्द ऐकताच माझ्या मैत्रिणीचा उरलासुरला धीर गळून गेला. तिच्या सांगण्यातला एक शब्दही खोटा नसल्याची पुन्हा पुन्हा हमी देत राहिली. शेवटी ती म्हणाली, "तुला खोटं वाटत असेल तर हा घे पुरावा." असं म्हणून तिनं तिला हाताला धरून शेजारच्या खोलीत खेचलं. खोलीचा पडदा बाजूला सरकवला. बिछाण्यावर एक कृश स्त्री पडलेली होती. "ही त्याची बायको." ती बाई म्हणाली. "हा कधीपासून वेगळा राहतो आणि इथंही अशी खंगत पडली आहे. याच्या उनाडक्या चालूच आहेत." बिछाण्यावरच्या स्त्रीनं एकदा उठून बसण्याचा कसाबसा प्रयत्न केला. माझ्या मैत्रिणीकडे एकवार पाहिलं आणि ती उशीत तोंड खुपसून ओक्साबोक्सी रडू लागली. त्या बाईची वटवट चालूच होती, पण ते वरवरचं नव्हतं. मनात साचवून ठेवलेल्या दुःखाला ऊर फोडून वाट करून द्यावी तशी तिची ती बडबड होती. बोलताना ती मधून त्याला निसंकोचपणे शिव्यासुद्धा देत होती. "मेल्यानं माझा मुलीचा सत्यानाश केला. तिला माणसातून उठवलं. माझा म्हातारीचा तळतळाट घेतला. कधी बरं व्हायचं नाही त्याचं. तळपट होईल." एक मोठी अलमारी उघडून तिनं एक पाकिट काढलं. त्यातून काही फोटो काढले. त्यात तिचा तो प्रियकर आणि ती खाटेवरची बाई यांचे लग्नाचे फोटो होते. एक लग्नानंतरचा ग्रुप फोटो होता. त्यात त्याची सासू देखील होती. "पाहिलंस? पटली खात्री? पटली?" माझ्या मैत्रिणीची खात्री आधीच पटलेली होती. आपण प्रियकरावर अनाठायी विश्वास ठेवला आणि पुरत्या फसलो हे तिला नीट समजलं होतं. तरीही ती ताठ मानेनं म्हणाली, "समजलं मला, पण मी त्यांना याचा जाब विचारीन. त्यांनाच मार्ग काढायला सांगेन." एवढ्यात चहा आला. माझ्या मैत्रिणीला चहाची फार गरज होती. ती ऑफिसातून परस्पर आलेली होती आणि घडत असलेल्या प्रकारानं विलक्षण थकली होती. आणि नको असता चहा तरी तिनं तो घेतलाच असता. कशी कोण जाणे, तिच्या मनात अपराधीपणाची एक जाणीव निर्माण होऊ लागली. त्या अस्ताव्यस्त म्हाताऱ्या जीवाविषयी एक सहानुभूतीही वाटू लागली होती. तिला अधिक दुखवण्याची तिची इच्छा नव्हती. तिनं चहा पिऊन टाकला. आता ती बाई रडण्याच्या पंथाला आली होती. एक कसाब्याच्या करणीनं आपल्या मुलीचा जन्म वाया गेल्याचं दुःख तिच्या आणि तिच्या आजारी नवऱ्याच्या वाट्याला आलं होतं. "तू माझ्या मुलीसारखी,
पोरी तुला सांगते, तू तरी फसू नकोस. तो गोडगोड बोलतो त्यावर जाऊ नकोस. दिसतो साधा, पण तुझ्या भोवती कसं जाळं टाकलं ना, पाहिलंस ना. नाही म्हणू नकोस. तुमचं किती संघटन आहे हे आम्हाला कळलंय. तुमचं ऑफिसात काय चालतंय या पुढचं काहीही माझ्या मैत्रिणीला समजलं नाही. क्षणभर खोली तिच्याभोवती गरगर फिरल्याचा तिला भास झाला आणि दुसऱ्या क्षणी सगळीकडे अंधार अंधार झाला. तिनं डोळे उघडले तेव्हा तिला असाच चंद्र वरती दिसला. गार वारं अंगाला लागत होतं. अंगाखाली थंड वाळू होती. तिनं लगेच डोळे मिटून घेतले. ती कान देऊन ऐकू लागली. भोवती 2-4 माणसं होती. त्यांच्या बोलण्यावरून तिला समजलं की हे त्या बाईचे भाडोत्री गुंड आहेत आणि तिच्या सांगण्यावरून त्यांनी तिला कुठल्या तरी समुद्र किनाऱ्यावर आणून टाकलं आहे. गुंगीचं औषध अर्थात चहातून. सारा प्रकार लक्षात येताच विलक्षण भयानं ती किंचाळली आणि उठण्याचा प्रयत्न करू लागली. दुसऱ्या क्षणी चांदण्यात एक लखलखीत सूर्याची धार चमकली. तिची शेवटची किंकाळीसुद्धा गळ्यातच घुसमटली. एक मोठा खड्डा खणला गेला आणि तिच्या शरीराचे तुकडे त्यात टाकून तो पूर्वीसारखा बुजवला गेला. माझ्या मैत्रिणीच्या प्रियकराच्या सासूनं आपल्या मुलीच्या मार्गातला काटा दूर केला होता. सुरेखाची कहाणी संपते. पानांची सळसळ थांबते आणि चंद्र ढगाळ जातो. सारे काही निस्तब्ध होते. काही न बोलता ती दोघे हॉटेलात परततात. हसमुख दर्यानी खोलीचे कुलूप उघडतो. कपडे न बदलताच तो खिडकीशी जातो आणि बाहेरच्या काळोखाकडे बघत उभा राहतो. त्याचा मघाचा उत्साह आता खूपच ओसरलेला आहे. अंगाला शहारे देऊन तो म्हणतो, भयंकर, किती अमानुष, भयंकर. सुरेखाही कपडे बदलण्याची तसदी घेत नाही. तशीच पलंगावर लोळत राहते. तिचा मात्र मघाचा मूड आता परत आला आहे. ती त्याला हाक मारते, डार्लिंग. पण हसमुखला जणू ती हाक ऐकूच येत नाही. तो आपल्याच तंद्रीत आहे. बिच्चारी, तिनं विश्वास टाकला असेल त्याच्यावर. काय वाटलं असेल तिला शेवटच्या क्षणी. त्याचा सूट घ्यावासा वाटला असेल. सुरेखा हसते. काहीतरी बडबडू नकोस, झोपायला चल. ती हुकूम सोडते. हसमुख तिच्या बिछाण्याशी येतो. त्याचा चेहरा उतरला आहे. तो तिला पडत्या आवाजात सांगतो, सुरेखा, मला एक गोष्ट तुला आधीच सांगून टाकायची आहे. मोठ्या प्रयासानं तो तिच्याजवळ वाकून तिला सांगतो, माझं सुद्धा लग्न पूर्वीच झालेलं आहे सुरेखा. त्याला वाटते सुरेखा ताडदिशी बिछाण्यात उठून बसेल, पण ती एक जांभई देऊन म्हणते, त्या सगळ्या काळजानंतर डार्लिंग, आज मी इतकी आनंदात आहे. आजवर कधी न मिळालेलं सारं काही मला आज मिळालं आहे. आता तू काही बोलूच नकोस. त्याला एकदम हलके हलके वाटते. तिच्या ओठांवर ओठ ठेवण्यासाठी तो खाली वागतो. एवढ्यात त्याला चुकवून बाजूला सरकत ती म्हणते, आधी जाऊन दिवा मालव. कोपऱ्यातला दिवा मालवून तो अंथरुणात येऊन पडतो आणि तिला जवळ ओढतो. त्याबरोबर काळोखात दात वाजल्यासारखा आवाज येतो. हसमुख दर्यानीच्या कवेतला हाडांचा सापळा हसत असतो आणि हसमुखच्या गळ्यात टाकलेले आपले हाडांचे हात त्याच्या मानेभोवती अधिकाधिक गच्च आवळीत असतो. अधिकाधिक गच्च. बाहेर सारे शांत असते. कथा आवडल्यास सबस्क्राईब, लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.